कॉर्नर सभेदरम्यान मडकं फोडण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। भर सभेत मडकं का फोडलं याची चर्चा सध्या बारामतीमध्ये होतीये। किती कष्टाने बनवलाय 15 दिवस घातले आणि मी जर फोडला कुंभाराला काय वाटणार आहे? वाईट वाटणार आहे। एवढा कष्टाने बनवला 200 रुपये दिले ठीक आहे। उद्या जर 7 तारखेला दादांच्या 20 रुपये डेऱ्याला तडा गेला तर दादांच्या डोळ्यात पाणी येणार आहे आणि आपल्याला कोण पाणी पाजणार आहे? हा डेरा एवढ्या कष्टाने कुंभाराने बनवलाय। किती कष्टाने बनवलाय 15 दिवस घातले आणि मी जर फोडला कुंभाराला काय वाटणार आहे? वाईट वाटणार आहे। एवढा कष्टाने बनवला 200 रुपये दिले ठीक आहे। उद्या जर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत या संपूर्ण घटनेवर टीका केली आहे। त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। मडके कधी आणि का फोडले जाते हे वेगळं सांगायला नको। मडकं फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध आहे। अघोरी विद्या करणाऱ्यांच्या सोबत नेहमीच एक मडकं असतं। मृत्यूचा संकेत मडक्यातूनच दिला जातो। बारामतीच्या सभेत जे घडलं ते अघोरी विद्येतून घडल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटलंय। तर मडकं कुणी फोडलं, कशासाठी फोडलं यापेक्षा पुरोगामी शरद पवार साहेब यांच्या बारामती परिसरामध्ये मडकं फोडलं गेलंय हे महत्त्वाचं असल्याचं जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। शिवाय हे मडकं फोडलं किंवा ज्याला फोडायला लावलं त्यानं सांगितलं की त्याच्या मनालाच हे मडकं का फोडलं हे माहिती असेल, पण जे झालं ते वाईटच झालं असं जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात।